तुमच्या नशिबात असतं आणि ते तुम्हाला मिळतं. तुम्हाला सातत्याने सक्सेस हवा असेल तर तुम्हाला ते फेल्युअर मधनं शिकावं लागतं. राईट. आणि आमच्या नाटकामध्ये आम्ही नेहमी असंच म्हणतो की जे नाटकाचे प्रयोग नीट झाले नाहीत, जे फसले, नंतर हसून त्याचेच किस्से सांगितले जातात. हो. जे चांगले प्रयोग झाले ते नाही आठवून सांगत की आठवलं का आपण तिकडे काय छान प्रयोग केला होता. ते कोणाच्या लक्षात राहत नाहीत की तिथं नाही का एंट्री विसरला होतास आणि मग आयत्या वेळेस असं झालं होतं वगैरे. ते तिथून तुम्हाला शिकता येतं असं मला वाटतं. आणि मला याची जाणीव खूप आतून होती कारण माझे आजोबा या फील्डमध्ये आहेत, माझी आई या फील्डमध्ये आहे. इतर माझ्या मित्रांपेक्षा जास्त नॉलेज मला होतं या फील्डमध्ये यायचं असेल तर काय करावं लागतं ह्याचं. पण त्याचबरोबर मला हेही माहित होतं की जर ते सगळे फेलियर जर मी स्वतः करून बघितले नसले, जर मी ते स्वतःच्या कष्टांनी मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे जर मला कळलं नसलं तर आय हॅव नो बिझनेस बिंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आणि मग ते सस्टेन होत नाही कारण ते तुम्ही कमवलेलं नसतं. मे बी एक रोल करेक्ट तुमच्या टाईपचा आला, ते मी म्हणलं जसं राईट प्लेस ॲट द राईट टाइम झालं, चाललं. पण त्याच्या पुढे काय, म्हणजे जर तुम्ही स्वतःची प्रोसेस जर नीट डेव्हलप करू शकला नसाल की तुम्ही कामाकडे कसं अप्रोच करता, तुम्ही स्क्रिप्टकडे कसं अप्रोच करता, तर ते होऊ शकत नाही. आणि त्यासाठी देन यू नीड अ सेफ स्पेस.